फाईन. तुम्ही कशा आहात? I'm fine, ma'am. I'm How are fine, you? ma'am. तर आज आपण काय शिकणार आहोत? पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय. बरोबर. आपण गेल्या वेळेला 2 प्रमेय सराव शिकलो. 12.1 सुरू केलं होतं. 2.1 आपण पूर्ण झालेलं का? थोडं बाकी आहे आपलं. उदाहरण झालंय आपलं बाकी 2.1. झाला होता. आपण भूमिती मध्याचा एक प्रमेय शिकलो होतो. बरोबर. आणि त्याच्यावर आपण काही गणिते पण शिकलो होतो. है ना. भूमिती मध्याचे प्रमेय आणि काटकोन त्रिकोणांची समरूपता आपण शिकलो होतो. काटकोन त्रिकोणांची समरूपता. काटकोन त्रिकोणांची समरूपता आपण काय शिकलेलो होतो की काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला जो लंब असतो त्या कर्णावर टाकलेल्या लंबामुळे जे 2 छोटे त्रिकोण तयार होतात ते 2 त्रिकोण एकमेकांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी काय असतात? समरूप. समरूप. बरोबर. समरूप असतात. आणि त्याच्यावरूनच आपण भूमिती मध्याचं प्रमेय शिकलो. भूमिती मध्याचं प्रमेय म्हणजे काय? तर जो कर्णावर टाकलेला लंब आहे त्याचा वर्ग, कर्णावर टाकलेल्या लंबाचा वर्ग हा त्या आपल्या कर्णाचे जे 2 भाग होतात त्यांच्या गुणाकारा एवढा असतो किंवा त्यांचा तो भूमिती मध्य असतो. भूमिती मध्य म्हणजे काय? तर त्यांच्या गुणाकारा एवढा कर्णावर टाकलेल्या लंबाचा वर्ग असंच ना. हो मॅम. तर आपण इथे बरंच काय काय शिकलो होतो. आता आपण पायथागोरसचं सूत्र शिकणार आणि मग आपण 2.1 घेऊ. बरोबर. आपण त्रिकूट पण शिकलो होतो. पायथागोरसचं त्रिकूट. येस मॅम. आता मग आपलं पायथागोरसचं सूत्र कसं आपण पायथागोरसचं प्रमेय सिद्ध कसं करायचं ते आपण सिद्धता बघणार आहोत. आणि व्यवस्थित सिद्धता लक्षात घ्यायची आहे कारण ही तुम्हाला सिद्ध करायला येतं. पहिल्या धड्यामध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि दुसऱ्या धड्यामध्ये हे प्रमेय जे आहे ते खूप महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. हो मॅम. हा. तर आता आपण बघा व्यवस्थित. आपण बघा पायथागोरसचं सूत्र हे फार आधीपासून आपण शिकतोय किंवा वापरता पण येतं आपल्याला. ऍप्लिकेशन पण माहित आहे कसं आपण वापरायचंय काटकोन त्रिकोणामध्ये. पण आता आपल्याला ते जे सूत्र आपण एवढे वर्ष वापरले ते आपल्याला आता सिद्ध करायचं की कसं ते सूत्र तयार झालं किंवा त्याची सिद्धता काय आहे ती आपल्याला आता बघायची आहे. ठीक आहे. तर बघूया आपण काय प्रमेय तर आपल्याला खूप आधीपासून माहित आहे. आपल्याला ते काय वेगळं सांगायला नको. पायथागोरसचं प्रमेय आपल्याला आधीपासूनच माहिती आहे. काय आहे त्याचं विधान जर बघायचं गेलं झालं. आपण आता वापरतो पण त्याचं विधान आपल्याला काय माहित पाहिजे. पायथागोरसचं प्रमेय काय आहे नक्की, स्टेटमेंट काय आहे त्याची, विधान काय आहे. तर विधान असं आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. हा. आता कोणताही काटकोन त्रिकोण जर आहे, समजा हा एबीसी काटकोन त्रिकोण आहे, तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, कर्ण म्हणजे काय असतं? एसीचा वर्ग. काय मॅम कर्ण म्हणजे हा कर्ण उरल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. नाही नाही नाही. कर्ण काय आहे काटकोन त्रिकोणात? कर्ण काय आहे? कोणासमोरील बाजू. एसी मॅम. हा. पण कोणत्या कोणासमोरील बाजू, कोणत्या कोणासमोरील बाजूला कर्ण म्हणायचं? कोण बी समोरील बाजू. कोण बी मॅम काय म्हणजे आहे? तिथे 90 अंशाचा कोण होतो ना त्याच्या समोरील बाजूला. काटकोन. 90 अंश जिथे कोण होतो त्याच्या समोरील बाजूला म्हणतात. जो 90 अंशाचा कोण जिथे बनला, आता इथे कोणत्या शिरोबिंदू जवळ 90 अंशाचा कोण बनलेला आहे? बी. बी. बी जवळ 90 अंशाचा कोण बनलाय. त्या बीच्या बरोबर समोरची जी त्रिकोणाची बाजू आहे ती बाजू कर्ण आहे.
कर्ण म्हणजे काय वेगळं काय नाही, तर कर्ण म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाची एक बाजूच असते. पण ती बाजू कोणती? 3 बाजू असतात. एक त्रिकोण म्हटल्यानंतर 3 बाजू. पण मग कोणती बाजू कर्ण असते? तर काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन जिथे बनला, जिथे बनतो त्या कोणासमोरील बाजू म्हणजे काय आहे? कर्ण. कर्ण ही त्रिकोणाची बाजू आहे. कर्ण म्हणजे वेगळा कोण नाही, महाभारतातला कर्ण नाहीये हा. कर्ण हा काटकोन त्रिकोणातला कर्ण आहे ना, काटकोनासमोरील बाजू. मग या कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजू, कारण कर्ण एक बाजूच आहे, मग उरल्या कोणत्या 2 बाजू? AB आणि BC. AB आणि BC. AB आणि BC. मग कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. बेरजे इतका असतो. कळलं? म्हणजेच या त्रिकोणामध्ये एसी कर्ण आहे, त्याचा वर्ग, कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग, हा म्हटलं की बरोबरचं चिन्ह. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजू म्हणजे AB आणि BC यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे मला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. मग सिद्ध कसं करायचं? एकदम सोपं आहे. जे आपण आधी शिकलो, काटकोन त्रिकोणांची समरूपता, त्या काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेचा इथे वापर करायचा आहे. बघा, थोडी मोठी आकृती काढते म्हणजे आपल्याला कळेल. ABC पक्षामध्ये काय लिहिणार? पक्ष आपल्याला लिहायचंय. आपण विधान बघितलं. पक्ष म्हणजे जे दिलेलं आहे आपल्याला. काय दिलंय? की त्रिकोण ABC मध्ये कोन B जो आहे तो 90 अंशाचा आहे. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे म्हटल्यानंतर एक कोन कोणता तरी 90 अंशाचा आहे, म्हणजे तो B आहे. मग मला सिद्ध काय करायचंय? कर्णाचा वर्ग म्हणजे AC वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे, हे मला सिद्ध करायचंय. हे कळलं? पक्ष साध्य. पक्षामध्ये एवढंच दिलंय की तो काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात आपल्याला हे सिद्ध करायचंय, कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे, हे मला सिद्ध करायचं आहे. आता याच्यासाठी मी एक छोटीशी रचना करेन. तर रचना मी काय करेन? रचना म्हणजे आपल्या आकृतीमध्ये आपण जे एक्स्ट्राचं काहीतरी टाकतो ते रचना आहे. रचना मी काय करेन माहितीये का? शिरोबिंदू किंवा बिंदू B मधून मी कर्णावर एक लंब टाकेन, है ना. बिंदू B मधून कर्ण AC वर काय BD हा लंब काढला, किंवा मग तुम्ही असं पण लिहू शकता, रेख BD लंब बाजू AC किंवा कर्ण AC, हे पण लिहू शकता. कळलं हे? बिंदू B मधून मी काय काढला? कर्णावर काय काढला? एक शिरोलंब किंवा लंब. कळतंय की नाही? हो मॅम, कळतंय. हा, ही तुमची रचना आहे, कारण ही रचनेवरूनच आपल्याला सिद्ध करायचं आहे. सिद्धता म्हणायचं. हे बघा, पक्ष त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश हे साध्य आहे. बिंदू B मधून बाजू AC वर एक BD हा लंब काढला, आणि A', D', C म्हणजे D जो आहे तो A आणि C च्या मध्ये आहे, हे पण आपल्याला दरम्यानता लिहायचे. म्हणजे लंब काढताना आपण D मध्ये आला पाहिजे. कधी कधी काही लंब बाहेर जातात, पण D इथे A आणि C च्या कुठे आहे? D कुठे आहे? A आणि C च्या A', D', C. तर हे पण एक तुम्ही रचनामध्ये लिहायचं. आता सिद्धताची सुरुवातच आपण जे आपण आधी बघितलं होतं त्याच्यानुसार त्याच्यावरूनच करायची. बघा, आपण काटकोन त्रिकोणांची समरूपता बघितलं होतं. काटकोन त्रिकोणांची समरूपता म्हणजे काय? तर कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे 2 त्रिकोण तयार होतात ते एकमेकांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणांशी समरूप असतात.
तर याच्यामध्ये ती त्रिकोणांची नावं कशी घ्यायची ती मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. आता पहिला मोठा त्रिकोण कोणता घेतो आपण? मोठ्या त्रिकोणाचं नाव त्रिकोण एबीसी एबीसी. त्यानंतर समरूप त्रिकोण एबीडी एबीडी नाही घ्यायचं, मध्ये काटकोन आला पाहिजे. बीसी हा, डीच्या इथे काटकोन तयार होतो बघा. मोठा त्रिकोण जो आहे मूळ काटकोन त्रिकोण, त्याच्यामध्ये जो 90 अंशाचा कोन आहे तो बी आहे, तो मध्ये घेतलाय बघा. शिरोबिंदू बी जिथे 90 अंशाचा कोन तयार होतो तो मध्ये आलाय. मग छोट्या त्रिकोणांची नावं घेताना आपण जिथे 90 अंशाचा कोन तयार झालाय तो शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे. आणि दोन्ही त्रिकोणामध्ये डीच्या इथे काटकोन तयार होतोय. डीच्या इथे जो लंब टाकतो ना आपण, लंब म्हणजे 90 अंशाचा कोन करणारा, त्यामुळे दोन्ही त्रिकोणांच्या नावामध्ये डी मध्ये आला पाहिजे. मग कसं लिहिणार? कारण डी मध्ये जो आहे हा एबीसी समरूप त्रिकोण डीडीसी. एडीबी तुम्हाला सांगितलं होतं बघा मी, विसरू नका मला. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? असं इथून असं आतमध्ये जायचं, एडीबी असं, आणि एडीबी इथपर्यंत गेला की तिथूनच बाहेर पडायचं. असं दुसऱ्या त्रिकोणाचं नाव एडीबी आलात ना की बीडी सी. दुसरा त्रिकोण, दुसरा हा छोटावाला छोट्या त्रिकोणाचं नाव बीडीसी. या वरच्या छोट्या त्रिकोणाचं नाव एडीबी. आणि आपला जो मूळ काटकोन मोठा त्रिकोण आहे, मूळ काटकोन त्रिकोण, त्याचं एबीसी. कारण मध्ये जो शिरोबिंदू आहे तिथे 90 अंशाचा कोन तयार झालेला पाहिजे. नाही कळलं तुम्हाला? हे बघा मी सांगितलं होतं की तुम्ही जर आतमध्ये जाताय तर तिथूनच बाहेर पडा त्रिकोणाचं नाव घेताना. एडीबी घेताय तिथूनच बीडीसी बाहेर पडायचं दुसऱ्या त्रिकोणाचं नाव घेण्यासाठी. कळलं की नाही? त्रिकोण एबीसी, समरूप त्रिकोण एडीबी आणि समरूप त्रिकोण बीडीसी असं समरूप. म्हणजे हे तीनही त्रिकोण, त्याला लिहायचं काटकोन त्रिकोणांची समरूपता. कारण लिहायचं. कळलं? हो. आता पुढे काय करायचं माहितीये का? पुढे आता इथे 3 त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत, पण आपण काय करायचं माहितीये का? एक मोठा आणि एक छोटा अशी आपण जोडी घ्यायची 2 वेळा. म्हणजे मोठ्या बरोबर प्रत्येक 2 छोटे त्रिकोण आहेत ना. 2 छोटे कुठली आहेत नावं 2 छोट्या त्रिकोणांची? एडीबी आणि बीसी. समरूप त्रिकोण बीडीसी. हा आणि हा छोटा आहे, बरोबर आहे. तर या दोघांपैकी कुठला तरी एक घ्यायचा आणि मोठा त्रिकोण असं जोडी घ्यायची, एक मोठा एक छोटा. मग पहिली जोडी जी मी घेणार आहे ती कोणाची घ्यायची? ते मोठा एबीसी आणि समरूप त्रिकोण एडीबी. बरोबर. आता याला मी विधान 1 देते आणि मी याला कारण देते विधान 1 वर. एवढं कळलं? बघा, ही सिद्धता आपल्याला न बघता न पाठांतर करता, पाठांतर करायची गरज नाही, सिद्धता समजून घ्यायची असते. आपण आकृतीवरून ती सिद्धता आपल्याला लिहिता आली पाहिजे. आकृतीवरून सिद्धता हा पाठांतर करण्याचा विषय. प्रमेयाची सिद्धता तरी पाठांतराचा विषय नाही, समजून घेण्याचा विषय आहे. विधान 1 वरून एक मोठा आणि एक काय करायचं? छोटा. आता बघा काय करायचं. आता हे 2 समरूप त्रिकोण आहेत आणि समरूप त्रिकोणांच्या बाजू कशा असतात? प्रमाणामध्ये. प्रमाणात. मग मी या 2 त्रिकोणांच्या बाजू घेणार. बाजू एबी, पहिली बाजू एबी, एबी ची इथे संगत बाजू एडी आहे एडी. बरोबर. हो. त्यानंतर दुसरी बाजू बीसी छेद डीबी. बीसी छेद डीबी. आणि तिसरी बाजू
हे AC माहितीये का तुम्हाला? आपण असं लिहितो समरूप त्रिकोण च्या संगत बाजू. AC छेद AB. अरे बाकीच्यांना कळलं का? हो टीचर, माहिती आहे टीचर. तर या तीनही बाजूंच्या जोड्या ज्या आहेत त्या प्रमाणात असतात, म्हणजे त्यांची गुणोत्तर सारखी असतात. इथे कारण लिहायचं समरूप त्रिकोणाच्या बाजू. काय लिहायचं? समरूप त्रिकोणाच्या. आता इथपर्यंत कळलं सगळ्यांना? हे काय लिहिलं मी? हो. हो तुम्हाला मॅम. बाजूंच्या जोड्या लिहिता येतात ना, त्रिकोणांवरून बाजूंच्या जोड्या. जसं पहिलं आपण AB घेणार. AB बरोबर इथे AD आहे या त्रिकोणावर. त्यानंतर BC घेणार. BC बरोबर इथे DB आहे. बरोबर की DB. नाही? हो मॅम. हा. तर आता इथे थोडं एक ट्रिक वापरायची आपल्याला. ट्रिक काय वापरायची माहितीये का? आपल्याला ना वर्ग पाहिजेत, वर्ग. तिघांचे पण वर्ग पाहिजेत. AB वर्ग, AC वर्ग, BC वर्ग. कारण आपल्याला सिद्ध काय करायचंय? AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. बरोबर आहे? हो. तर वर्ग वर्ग पाहिजेत. वर्ग वर्ग मिळवण्यासाठी आता बघा, हे जर तुम्ही याच्यातली ना 2 गुणोत्तर तुम्हाला निवडायचे. किती गुणोत्तर निवडायचे आहेत? 2. तीन दोन. नको आहेत आपल्याला, 2 पाहिजे. पैकी 2 गुणोत्तर अशी पाहिजे ज्याच्यामध्ये मला एक तर AB मिळेल, AB क्रॉस म्हणजे तिरकस गुणाकार केल्यानंतर AB वर्ग मिळेल, किंवा BC वर्ग किंवा AC वर्ग. आता याच्यामध्ये मला बघा, इथे तुम्हाला AB दिसतंय. बरोबर? हो. हो. याच्यात AB आहे आणि तिसऱ्याच्यात AB. आणि तिसऱ्यामध्ये AB. हे मधलं मला कट कर. मग ते 2 गुणोत्तर मी घेते. AB छेद AD बरोबर AC छेद AB. आणि आता मी यांचा तिरकस गुणाकार करते, कारण मला तिरकस गुणाकार केल्यानंतर AB गुणिले AB म्हणजे AB ABचा वर्ग बनेल. आणि इकडे जर केला गुणाकार गुणिले AC. तर AC गुणिले AB असं मिळेल. हे कळलं का काय केलं? हो. 3 गुणोत्तर घेतली मी, पण त्या 3 गुणोत्तरातली मी 2 मला जी पाहिजे, जे वर्ग देणार आहेत मला, AB वर्ग किंवा BC वर्ग, तर इथे मला जी 2 गुणोत्तर आहेत ती AB वर्ग देत आहे. तर हे जे विधान आहे हे मी 2 नंबरचं विधान दिलं. हे कळलं कसं आलं? AB वर्ग बरोबर AC गुणिले AD. ठीक आहे. आता हो. याच्यासाठी मी कुठले त्रिकोण घेतलेले? ABC घेतलेला आणि ADB घेतलेला. बरोबर आहे? हो. आता कोणते घ्यायचे? ABC आणि BDC. परत एक मोठा आणि एक छोटा. मोठा तर घ्यायचाच आहे दोन्ही वेळेला, पण एका वेळेला ADB घ्यायचा आणि दुसऱ्या वेळेला BDC घ्यायचं. कळतंय का मुलांना? हो. नाही कळलं? कळतंय ना. आता मी कोणती जोडी घेणार आहे? त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BC. आता याच्या पण बाजू प्रमाणात सांगा. बाजू प्रमाणात कोणत्या कोणत्या येणार? पहिली AB छेद BD. हे बघा, इथे जसं जाल ना तुम्ही, बघा आपण ऑलरेडी आपल्या बाजू आपली त्रिकोणांची नावं जी आहेत ना ती संगतीमध्ये लिहिलेली आहेत. त्यामुळे AB लिहिलं तर इकडे या त्रिकोणामध्ये BD येणार. BD. त्यानंतर BC जर घेताय तर DC. इकडे DC. BC येणार. आणि तिसरी बाजू AC छेद AC छेद BC. BC. आता याच्यामध्ये BC वर्ग जर पाहिजे, AB वर्ग मला मिळाला, BC वर्ग जर पाहिजे तर कुठली गुणोत्तर 2 घ्यावी लागतील? BC असणारी. हा, BC आहे. BC कोणत्यामध्ये आहे? दुसऱ्यामध्ये. या दोघांमध्ये, दुसरा आणि तिसरा. म्हणजे पहिलं नाही घ्यायचं. पहिलं कट करायला. BC छेद DC, AC छेद BC. आता तिरकस गुणाकार जर केला मी, BC वर्ग बरोबर BC गुणिले BC, BC वर्ग येईल आणि इथे AC गुणिले BC. ठीक आहे. हे तिसरं विधान आपण कळलं का? येस मॅम. हो. आता हे दुसरं आणि तिसरं विधान मी एकामध्ये एक लिहिते. बेरीज दुसरं विधान माझं होतं AB वर्ग
बरोबर AC गुणिले AD हे दुसरं विधान आहे माझं. आणि तिसरं विधान जे आहे ते DC वर्ग बरोबर AC गुणिले DC तिसरं विधान आहे. आता हे 2 आणि 3 विधानांची मी काय करणार माहितीये का? बेरीज बेरीज करणार. काय करणार? बेरीज बेरीज करायची मॅम. मग बेरीज करताना डाव्या बाजूंची बेरीज करायची बरोबर उजव्या बाजूंची बेरीज. तर डावीकडे हे आहे आणि उजवीकडे हे आहे. तर डावीकडे मी डाव्यांची बेरीज करेन म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग AB वर्ग अधिक BC वर्ग आणि इकडे मी AC गुणिले AD अधिक AC गुणिले DC बरोबर. हो A प्लस A केलं, बेरीज केली. उजव्या बाजूंची बेरीज केली, डाव्या बाजूंची बेरीज केली. कळलं हे? हो हो मॅम. इथपर्यंत हो कळलं? मॅम कळलं. हो कळलं मॅम. आता इथे AB वर्ग अधिक BC वर्ग या दोघांमधून सामायिक निघते बघा काहीतरी. या दोघांमध्ये सारखं काय दिसतंय? AC मग ते मी कॉमन काढते, सामायिक काढते AC. AC सामायिक काढल्यानंतर इथे काय राहिलं? इथलं काय राहिलं कंसात? AB आणि DC. AD राहिला अधिक इथला पण AC बाहेर गेला मग इथे DC राहिला. ठीक आहे. आता AD अधिक DC जर आकृतीमध्ये तुम्ही बघितलं तर AD आणि DC ची बेरीज केल्यानंतर काय येईल? AD आणि DC त्याला मिळवलं. AD मध्ये DC ऍड केला तर काय मिळतं? AC. AC मिळणार पूर्ण. कारण दरम्यानता आहे ना A डॅश D डॅश C. A डॅश D डॅश C म्हणजे काय? AD अधिक DC. AD अधिक DC म्हणजे काय असतं? AC मिळतं. म्हणून AD अधिक DC जर आहे तर त्याचा AC आपल्याला मिळणार. हा AC आणि AD आणि DC ची बेरीज पण AC. मग असा AC गुणिले AC किती होणार? AC वर्ग AC वर्ग AC वर्ग आणि हेच आपल्याला करायचं आहे सिद्ध. आणि याचं कारण इथे द्यायचं A डॅश D डॅश C हे रिझन आहे. काय AD अधिक DC AC का बनेल? कारण A डॅश D डॅश C आहे म्हणून. दरम्यानता. कळलं का? हो प्रमेय. हो मॅम कळलंय. आपलं जे प्रमेय आहे ते काय आहे? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. मग आपण पक्ष लिहिलं. पक्षामध्ये APC मध्ये B 90 अंशाचा आहे. साध्यमध्ये लिहिलं AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. त्यानंतर रचना केली आपण एक बिंदू B मधून कर्ण AC वर आपण BD हा शिरोलंब काढला आणि A डॅश D डॅश C ऐकताय की नाही? हो येस हो मॅम. मॅम ऐकतोय. बर. तर त्यानंतर आपण काय? काटकोन त्रिकोणांची समरूपता आहे. त्रिकोण ABC मध्ये BD लंब आहे AC ला. त्यामुळे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC कारण काटकोन त्रिकोणांची समरूपता. त्यानंतर एकदा एक मोठा एक छोटा परत एक मोठा एक छोटा अशा जोड्या घ्यायच्या आणि मग पहिलं विधान तुम्हाला मिळणार AB वर्ग बरोबर AD गुणिले AC आणि दुसरं मिळणार इथे DC वर्ग बरोबर DC गुणिले AC. नंतर या दोघांची बेरीज करायची. AC सामायिक काढायचा AD अधिक DC DC गुणिले AC कारण A डॅश D डॅश C आहे. कळलं? हो कळलं मॅम. समजा घ्या. हो मॅम कळलंय. हो मॅम कळलं. समजले मॅम. आता व्यत्यास आहे. व्यत्यास फक्त लक्षात ठेवायचा. व्यत्यास सिद्ध नाही करायचंय. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे? उलट विधान जे आपण ट्रिपलेट साठी वापरतो. त्रिकूट आहे की नाही हे ओळखण्यासाठी जो वापरतो ना तो व्यत्यास आहे खरं तर. म्हणजे एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही हे कसं ओळखायचं? तुम्हाला समजा एखाद्या त्रिकोणाच्या बाजू दिल्या असतील आणि त्या बाजूंमध्ये समजा तुम्हाला असं सापडलं तसं बघा आपल्याला समजा अशा 3 बाजू दिलेल्या आहेत आणि त्या 3 बाजूंमध्ये मला असं सापडलं की एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या जर बेरजे एवढा आला
तर समजून जायचं की या 3 बाजूंनी जो बनतो तो काय बनतो? त्रिकोण. फक्त त्रिकोण नाही. कोणता मॅम त्रिकोण काटकोन बनतो? त्रिकोण. काटकोन काटकोन त्रिकोण त्रिकोण. बनतो. काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ओळखण्यासाठी व्यत्यास आहे. व्यत्यास आपल्याला एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ओळखायला मदत करतो. मग ते कसं ओळखायचं? समजा तुम्हाला माहित नाही की तो काटकोन त्रिकोण आहे की नाही, पण तुम्हाला समजा त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहित आहेत. जसं की एखादा त्रिकोण आहे ज्याच्या 3 बाजू 6, 8 आणि 10 आहेत. तर मला कसं कळेल की हा त्रिकोण साधा त्रिकोण आहे की काटकोन त्रिकोण आहे? हे मी कसं ओळखायचं? तर काटकोन त्रिकोणासाठी आपल्याला मॅम मी आहे सांगू? ओळखण्यासाठी मॅम साध्या त्रिकोणात 3 कोण असतात, त्याची मापे वेगवेगळी असतात. म्हणजे 3 कोणांची मापांची बेरीज 180 अंश असते. आणि काटकोन त्रिकोणात असं नसतं. काटकोन त्रिकोणात त्यातला एक कोण 90 अंशाचा असतो. पण आता इथे आपल्याला कोणांबद्दल दिलंच नाही ना, आपल्याला बाजू दिल्या. बाजू. त्रिकोणाच्या बाजू जर दिल्या तर बाजूवरून कसं ओळखायचं की तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की साधा त्रिकोण आहे? आता एखादा त्रिकोण आहे, एखाद्या त्रिकोणाच्या बाजू समजा 6 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आहे. त्रिकोण आहे हो. की हा आपला एक त्रिकोण आहे. मग कोणती अशी अट आहे ज्याच्यावरून आपल्याला कळेल की हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही? त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या वर्गाच्या वर्गा एवढी असते. आधी काय करतो आपण? जी मोठी बाजू आहे की नाही तिचा वर्ग करतो बघा. त्रिकूट आहे की नाही ओळखायचं. सर्वात मोठी बाजू असते. कर्ण ही सगळ्यात मोठी बाजू असते. मग आपण काय करायचं? मोठ्या बाजूचा वर्ग वेगळा करून बघायचा. जसं 10चा वर्ग 100 आणि उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत त्यांच्या वर्गांची काय करायची? बेरीज. बेरीज. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. यांची बेरीज किती येते? 100. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं की या 3 बाजूंपैकी एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. आणि जर बेरजे इतका आहे ना, बेरजे इतका असेल ना, एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका जर असेल ना, तर याचा अर्थ या 3 बाजूंनी जो त्रिकोण तयार झालेला आहे तो काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. कळलं का? येस मॅम. हो मॅम कळालं. हा व्यत्यास आहे. हाच व्यत्यास आहे जो आपण त्रिकूट ओळखण्यासाठी वापरतो ना. आपण बघा त्रिकूट ओळखले असंच तर ओळखले. त्रिकूट ओळखण्यासाठी जो कन्सेप्ट, जो थेरम आपण वापरतो, जे प्रमेय वापरतो तो हा व्यत्यास आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे ऍक्च्युली तो. कळतं का नाही? व्यत्यास आहे. त्रिकूट ओळखण्यासाठी जो वापरला ना तो व्यत्यास आहे. कारण व्यत्यासाचं विधान काय आहे बघा, की समजा एखादा त्रिकोण आहे, तो माहित नाही मला कोणता त्रिकोण आहे, पण एखादा त्रिकोण आहे. पण त्या एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका जर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण काय असतो? काटकोन त्रिकोण असतो. ही टेस्ट आहे. ही काय आहे? कसोटी आहे. कशासाठीची कसोटी आहे? काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ओळखण्यासाठीची कसोटी. कसोट्या कशासाठी असतात? जसं आपल्याला बघा 2 रेषा समांतरतेच्या कसोट्या आहेत की नाही, आंतरकोन कसोटी आहे, विक्रमकोन कसोटी. कसोट्या कशासाठी असतात? ओळखण्यासाठी. तसंच एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ओळखायचंय तर मग व्यत्यास वापरा. त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या, त्याच्यातला एक बाजूचा वर्ग म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे, तर याचा अर्थ तो काटकोन त्रिकोण आहे. कळलं की नाही? हो. येस मॅम. आता आपण काय काय शिकलो ते 2.1 मध्ये आपण वापरणार.
2.1 मध्ये काय आपण शिकलो का? गणित झाली का? आणि ते त्रिकुटाची ही गणित आपण सोडवली. दुसरं सोडवलंय का? नाही. दुसरं बघा काय दिलंय दुसऱ्यामध्ये. हे बघा, तुम्हाला समजा कुठलाही काटकोन त्रिकोण दिला असेल आणि त्याच्यावर कर्णावर लंब टाकलेला दिसला ना की तिथे भूमिती मध्याचं प्रमेय येतं किंवा मग काटकोन त्रिकोणांची समरूपता, या दोघांपैकी काहीतरी एक वापरायचं. काटकोन त्रिकोणांची समरूपता पण इथे मिळते आपल्याला. का? कर्णावर लंब टाकलेला आहे बघा, हा त्रिकोण आहे की नाही, काटकोन त्रिकोण MNP. हो. त्याच्यात कर्ण कोणता आहे? MP. आणि रेख NQ जो आहे तो MP वर लंब टाकलेला आहे. रेख NQ लंब रेख MP. है ना? हो. तर इथे मला NQ ची लांबी शोधायची. NQ म्हणजे जो लंब आहे त्याची. मग इथे एक सूत्र तयार होतं बघा. कधी लक्षात ठेवा, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला लंब जर तुम्हाला दिला असेल तर तिथे नेहमी भूमिती मध्याचं, जर तुम्हाला त्या लंब जो आहे शिरोलंब, इथे कोणता शिरोलंब आहे? लंब कोणता आहे? NQ. लंब आहे. त्याला भूमिती मध्ये म्हणतो, है ना? लंब कोणता आहे? NQ. आणि NQ जो आहे की नाही त्यालाच आपण भूमितीमध्ये पण म्हणतो. जो शिरोलंब टाकतो की नाही आपण कर्णावर, त्यालाच दुसरं नाव काय आहे? आणि त्या भूमिती मध्याच्या शिरोलंब आणि दुसरं नाव पण आहे. शिरोलंब पण तोच आणि भूमिती मध्ये पण तोच. हा, आणि त्याची लांबी जर शोधायची तर एक भूमिती मध्याचं प्रमेय आपल्याकडे काय आहे? NQ वर्ग गुणिले NQ बरोबर NQ वर्ग बरोबर MQ गुणिले QP. NQ वर्ग बरोबर MQ गुणिले QP. कारण आपण काय भूमिती मध्याचं प्रमेय काय सांगतं की जो शिरोलंब आहे त्याचा वर्ग हा कर्णाचे जे दोन भाग असं होतात त्या लंबामुळे, NQ आणि QP बघा, दोन भाग होतात कर्णाचे. कर्ण NP आहे. हो मॅम. त्यांचा गुणाकार NQ गुणिले QP. आता इथे MQ दिलंय बघा तुम्हाला 90 आणि QP पण दिलंय 4. QP 4. NQ वर्ग किती येणार? 36. 36. आता NQ वर्ग 36 आहे, मग NQ किती येणार? 6. वर्गमूळ घ्यायचं. 36 चा वर्गमूळ 6 आहे, म्हणजे NQ ची लांबी तुमची 6 आहे. कळलं? हो. हो मॅम. आता तिसरं गणित बघा. तिसऱ्या गणितामध्ये QPR, कोन QPR 90 अंशाचा आहे. हा जो कोन आहे ना हा 90 अंशाचा आहे इथला. म्हणजे हा त्रिकोण जो आहे QPR तो पण काटकोन त्रिकोण आहे, बरोबर? एक कोन 90 अंशाचा आहे म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. आता त्या काटकोन त्रिकोणाचं कर्ण कोणतं आहे? कर्ण QR. मुलांनो, कर्ण कसा ओळखायचा? कर्ण म्हणजे काय असतो? 90 म्हणजे अंशाच्या काटकोन कोणता कोना. आहे? 90 अंश समोरील कोणाची बाजू. हा, मग 90 अंशाचा कोन कोणता आहे या त्रिकोणामध्ये? QPR. हा कोन आहे 90 अंशाचा. इथे बनतो, इथे P कोन. QPR म्हणजे P च्या इथे बनतो तो 90 अंशाचा आहे. मग कर्ण कोण असणार? QR. PM कसे कर्ण असणार? PM चा काय संबंध? त्रिकोणाच्या 3 बाजू कोणत्या कोणत्या आहेत? एक QP आहे, एक PR आहे, एक QR आहे.
PM चा नंतर दिलेला आहे आपल्याला, पण आता तो त्रिकोण आहे आपला मेन मोठा त्रिकोण QPR, तो काटकोन त्रिकोण आहे आणि त्या काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाचा कोण कोणता आहे? पी पी कोणती? 90 अंशाचा आहे. मग त्याच्या बरोबर समोरची P. बाजू कोणती आहे? QR. बघा इथेच तुम्ही फसले. आकृती जरा त्यांनी झोपवली तर तुम्ही पण झोपले त्याच्या बरोबर. चुकीचं उत्तर. कर्ण पण चुकीचं. फक्त एका दादानी बरोबर सांगितलं QR. PR नाही. कोणता कर्ण आहे? QR. QR हा कर्ण आहे. QR. आणि नंतर त्यांनी काय दिलंय की जो रेख PM आहे, PM म्हणजे P मधून लंब रेख QR कर्ण आहे. कर्णावर लंब टाकलाय बघा P मधून. हा लंब आहे कर्णावर. हो. कर्ण QR कर्णावर आहे की लंब नाही? आहे. कर्ण कोणता आहे? बघा आपण नेहमी आकृती अशी QR. काढतो. नेहमी आपण अशी आकृती काढतो. इथून असा लंब कर्णावर टाकतो. पण आता त्यांनी तुम्हाला अशी आकृती दिलेली आहे. म्हणजे हा 90 अंशाचा कोन आणि असा लंब ना, हा कर्ण असणार ना खालचा. 90 अंशासमोरची बाजू तो कर्ण हो. आणि त्या 90 अंशाचा जो शिरोबिंदू कर्ण आहे असतो. त्याच्यातून लंब टाकलेला. मग याच्यात भूमितीमध्ये कोणतं आहे? PM. PM. मग भूमितीमध्येच्या प्रमेयानुसार आपल्याला काय सूत्र मिळेल? भूमितीमध्येच्या प्रमेयानुसार PM चा वर्ग. PM PM वर्ग वर्ग बरोबर PM वर्ग बराबर QM गुणिले MR. QM गुणिले PM वर्ग बराबर QM गुणिले MR. बरोबर. आता इथे आपल्याला QR शोधायला सांगितलं, पण QR तर या सूत्रामध्ये कुठे दिसत नाही, पण काही हरकत नाही. QR आपण Q'-M'-R आहे बघा. Q'-M'-R मधून QM आणि MR ची बेरीज जर मी केली तर मला काय मिळतो? QM आणि MR ची बेरीज केली तर मला QR. काय मिळणार? QR. मग QM आणि MR QR. शोधा. QM दिलेला आहे त्यांनी. आता वर्ग करा बघू. PM किती दिलेला आहे? 10. 10. 10चा वर्ग. PM QM 10 किती दिलेला आहे? 10. QM 8. 8 गुणिले MR मी शोधणार आहे. ठीक आहे. तर MR इथेच ठेवायचा. इथे 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10/8. बरोबर आहे? हो. हो मॅम. 2 ने भाग लागू. 2 8. बेपंचे 10. बेपंचे 10. म्हणजे 2502. 2502 म्हणजे 12.5. कळलं? येस मॅम. हो. आता हा कळालं मॅम. QM 8 आहे आणि MR 12.5 आहे. मग QR किती येईल? पूर्ण QR नंतर दरम्यानता वापरायची. दरम्यानता वापरायला कशी वापरणार? QM Q'-M'-R. Q'-M'-R म्हणजे QM अधिक MR MR बरोबर बरोबर काय QR. असतं? QR. QR. QM 8 आहे. MR आपण शोधला बघा 12.5. येस मॅम. यांची बेरीज किती येते? 8 आणि 12.5 ची 20.5. तेवढा तुमचा QR आहे. आधी MR काढला आपण भूमिती मध्याच्या प्रमेयावरून. आता आधी MR ची बाजू काढली. हे कळलं का मी काय केलं? हो मॅम कळलं. भूमिती मध्याचं प्रमेय, भूमिती मध्याचे प्रमेय आणि भूमिती मध्याच्या प्रमेयावरून आधी MR शोधलं आणि MR मिळाला की QM आणि Q'-M'-R वापरलं, म्हणजे दरम्यानता वापरली आणि QR शोधलं. कळलं सर्वांना? हो मॅम हो. कळालं. कळालं मॅम. आता आपण पुढे चौथं बघा. तुम्हाला 30 60 90चा 45 45 90चा पण प्रमेय शिकवलं होतं ना.
30, 60, 90 एक स्पेशल केस असते हो. 30, 60, 90. म्हणजे हो एखाद्या मॅम. त्रिकोणामध्ये 1 कोन 30 अंशाचा काटकोन त्रिकोणच असणार तो, कारण 1 कोन 90 अंशाचा आहे आणि उरलेले 2 कोन 30 आणि 60चे आहेत. तर त्याच्यामध्ये 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या कशी असते? निम्मी. निम्मी. आता इथे बघा हा कोन 90 अंशाचा आहे. एस कोन त्रिकोण PSR मध्ये एस 90 अंशाचा आहे. P 30 अंशाचा आहे. तर हा R किती अंशाचा असेल? 60. 60. कारण तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. 90 आणि हा 30 आहे. 90 आणि 30 120 होतात. म्हणजे याचा अर्थ हा कोन 60 अंशाचा. मग याच्यामध्ये कर्ण कोणता आहे सांगा? कर्ण PR. PR. बरोबर. 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? SR. SR. बरोबर. ही आकृती मी जरा इथे काढते. आपण आहे ना? तशाचे. अशी आकृती आहे आणि हा 30 अंशाचा आहे म्हणून हा 60. आणि SR तुम्हाला 6 दिलेली आहे बघा. SR ही काय आहे? 30 अंश कोणासमोरील बाजू. मग 30 अंश कोणासमोरील जी बाजू आहे SR ती कर्णाच्या कशी असते? निम्मी. PRच्या कशी असते? निम्मी. निम्मी म्हणजे 1/2. अर्धी. पण आता तुम्हाला बघा 30 अंश कोणासमोरील बाजू दिली आहे. SR दिली आहे. SR किती दिली आहे? 6 दिली. आणि तुम्हाला कर्ण माहित नाही. कर्ण शोधूया आधी. PR हे 2 भागिले आहेत ते इकडे जाऊन काय होणार? गुणिले. आणि इकडे PR म्हणजे PR किती येणार? 12. PR 12 आहे. कळलं? म्हणजे कर्ण 12 आला. कर्ण माहित नव्हतं आपल्याला. त्यांनी 30 अंश कोणासमोरील बाजू दिलेली. 30 अंश कोणासमोरील बाजू जर 6 आहे याचा अर्थ कर्ण बघा 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि कर्ण त्या बाजूच्या काय असणार? कर्ण त्या बाजूच्या दुप्पट. म्हणून तो 12 येणार. कर्ण 12 येणार. आता 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? पार. SP कशी असणार कर्णाच्या? वर्गमुळात 3/2. SP जी आहे ती कर्णाच्या म्हणजे PRच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे SP बरोबर PR म्हणजे कर्ण. कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट. आता कर्ण आपल्याला मिळालाय. कर्ण किती मिळालाय? 12. 12. म्हणजे SP किती येणार? 6 आणि हे वर्गमुळात 3. 6 वर्गमुळात 3. यांचं काय गुणाकार वगैरे होणार नाही. ते आहे तसंच लिहायचं. कळलं का? हो मॅम. हो मॅम कळालं. 60 अंश कोणासमोरील बाजू आहे. पाचवं बघा. आकृती तुम्हाला दिली आणि आकृतीवरून AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता इथे AB आणि BC एकरूप दिलाय बघा. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे आणि तो त्या काटकोन त्रिकोणात 2 बाजू एकरूप आहेत बघा. 2 बाजू एकरूप आहेत. हो. म्हणजे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. हा काय आहे? समद्विभुज काटकोन त्रिकोण. समद्विभुज काटकोन त्रिकोण. समद्विभुज का? त्याच्या 2 समान आहेत. आता जर या 2 बाजू एकरूप असतील
बघा कोणत्याही त्रिकोणात दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरचे कोण पण एकरूप असतात किंवा उलट पण सत्य आहे. उलट विधान म्हणजे काय, समजा एखाद्या त्रिकोणात दोन कोण सारखे असतील तर त्या कोणांसमोरील बाजू सारख्या असतात किंवा एखाद्या त्रिकोणात दोन बाजू सारख्या असतील तर त्यांच्या समोरचे कोण कोण सारखं सारखे असतात. जसं आता बीसी आहे, बीसीच्या समोरचा कोण कोणता आहे, बीसीच्या समोरचा कोण ए आहे आणि एबीच्या समोरचा या बाजूच्या समोरचा कोण कोणता आहे, सी हे दोन्ही कोण एकरूप आहेत, हे दोन्ही कोण सारखे आहेत. AC. कोण ए आणि कोण सी हे दोन्ही एकरूप आहेत बघा. आणि काटकोन त्रिकोणात गंमत काय असते माहितीये का, एक कोण 90 अंशाचा असतो आणि उरलेले जे दोन कोण असतात ना त्यांची बेरीज 90 असते. कळलं का, काटकोन हो. त्रिकोणामध्ये येस मॅम. एक कोण 90 अंशाचा असतो पण उरलेले जे दोन कोण असतात की नाही त्यांची बेरीज किती असते. मग आता बी कोण 90 अंशाचा आहे म्हणजे कोण ए आणि कोण सी मिळून 90 आहेत आणि दोन्ही मिळून 90 आहेत आणि दोन्ही समान पण आहेत, एकरूप पण आहेत. मग दोन्ही मिळून 90 असायला पाहिजे आणि दोन्ही सारखे पण असायला पाहिजे, म्हणजे ते किती असणार 45. हा. जसं मगाशी पण बघा, मगाशी हा कोण 90 अंशाचा होता आणि हे जे दोन कोण होते त्यांची बेरीज 90 आहे बघा, पण ते सारखे नाहीयेत. ते कसे आहेत, एक 30चा आहे आणि एक 60चा आहे आणि इथे काय तो समद्विभुज नाहीये. कळते का, हो. समद्विभुज किंवा लक्षात ठेवायचं समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे याचा अर्थ ते दोन कोण जे आहेत ना काटकोन त्रिकोण सोडून जे दोन कोण असतात की नाही ते सारखे असतात 45-45चे असणार. कळलं का. मग कोण बीएसी किती असणार, कोण बीएसीचं माप इथे एबी आणि बीसी सारखं दिलंय, याचा कारण पक्ष लिहायचं कारण ते दिलेलं आहे आकृतीमध्ये बघा, एबी आणि बीसी दोन बाजू सारखे. मग कोण बीएसीचं माप किती असणार 45. 45 अंश. म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो 45-45-90चा त्रिकोण आहे. आणि 45-45-90चा त्रिकोणाचा आपण ज्या दोन्ही बाजू असतात त्या कशा असतात, कर्णाच्या किती पट असतात 45-45-90 मध्ये 1/वर्गमुळात 2 पट असतात. या बॉक्स मध्ये 1/वर्गमुळात 2 येणार. आता एसी तुम्हाला दिलेला आहे वर्गमुळात 8 बघा, एसी कर्ण दिलेला आहे, मग इथे परत 1/वर्गमुळात 2 येणार. कळलं. आता इथे वर्गमुळात 8चे इथे अवयव पाडलेले आहेत त्यांनी. वर्गमुळात 8चे अवयव कसे पाडतात माहिती का तुम्हाला, फॅक्टर्स पाडलेले अवयव. 8 वर्गमुळात 8 म्हणजे वर्गमुळात 4x2 असतं ना आणि 4 ही पूर्ण वर्ग संख्या ही वर्गमुळातून बाहेर 4 ही पूर्ण वर्ग संख्या त्यामुळे ती वर्गमुळाच्या बाहेर पडेल आणि वर्गमुळाच्या बाहेर पडून 4चं वर्गमूळ किती येतं 2 होईल आणि आतमध्ये काय राहील हे 2. म्हणून वर्गमुळात 8च्या जागी त्यांनी 2/2 असं लिहिलेलं आहे. इथे काय लिहायचं मग या बॉक्स मध्ये, इथे काय नाही, इथे 1/2च लिहितात आणि याचे अवयव पाडून इथे लिहिलेले, बाकी काय फरक नाही. आणि मग हा वर्गमुळात 2 आणि हा वर्गमुळात 2 कॅन्सल होणार आणि मग काय राहील एबी बरोबर बीसी 2 उरेल. काय कळलं, हो कळलं. 1 राहिला आणि ते 2 वर्गमुळात 2 कॅन्सल झाला. कळतंय की नाही सगळ्यांना, हे नाही कळलं का. हो मॅम हो मॅम कळलंय, कळतंय मॅम. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. एवढी गणितं सोडवायची जेवढी झाली तर. आणि प्रमेय व्यवस्थित करायचा, न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रमेय कळलं. हो मॅम कळलं, समजलं मॅम. थँक्यू मॅम. बाय मॅम. काय बाय मॅम, गुड नाईट. थँक्यू मॅम. बाय.
गुड नाईट मॅम.